नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य असा दिव्य कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या अभिषेकापूर्वी 500 रुपयांच्या नोटेची एक नवीन प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 500 रुपयांच्या नोटांच्या या छायाचित्रांमध्ये महात्मा गांधींऐवजी प्रभू रामांची प्रतिमा दिसत आहे. याआधी 22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी RBI या नोटा जारी करणार असल्याची अफवा पसरवली होती. 500 रुपयांच्या नव्या नोटीचे वृत्त पूर्णपणे फेटाळण्यात आले आहे. अशा नोटा जारी करण्याचा वृत्ताला कोणताही अधिकार नाही. हा फोटो 14 जानेवारीला शेअर करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटमध्ये अयोध्या राम मंदिराची प्रतिमा आणि लाल किल्ल्याजवळील धनुष्यबाण आहे. या नोटमधील प्रतिमा रघुन मूर्ती नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने 14 जानेवारी 2024 रोजी प्रथम ही पोस्ट शेअर केली होती. यानंतर लोकांना नोटेचा हा फोटो खूप आवडला. राम मंदिराचा फोटो असलेली ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ती बँक नोट म्हणून सादर करण्याचा हेतू नाही. यानंतर युजर रघुन मूर्ती यांनी स्वतः नोटेबाबत पसरवलेल्या अफवांबद्दल स्पष्टीकरण देखील दिले. त्यांनी त्याच्या एक्समध्ये लिहिले आहे की कोणीतरी माझ्या सर्जनशील कार्याबद्दल ट्विटरवर अफवा पसरवत आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की अशा चुकीच्या माहितीसाठी मी जबाबदार नाही. माझ्या सर्जनशीलतेचे कोणत्याही प्रकारचे चुकीचे वर्णन केले जाऊ नये. आणखी एका माजी वापरकर्त्याने व्हायरल झालेल्या 500 रुपयांच्या नोटेबद्दल एक पोस्ट लिहिली. माझ्या मित्रांनो, संपादित केलेला हा भाग सर्जनशीलतेचे उदाहरण आहे. ती नोट म्हणून सादर करण्याचा कोणताही हेतू नाही. RBIने कोणतीही माहिती दिली नाही. त्यांनी लिहिलेली कृपया नवीन नोटाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणे टाळा. रघुन मूर्ती आणि त्यांच्या मित्राने दिलेल्या नकारावरून हे पूर्णपणे स्पष्ट होते की राम मंदिराचा फोटो असलेल्या नोटांबाबतच्या बातम्या चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत. याशिवाय या नोटा प्रथमच पाहिल्यास त्या बनावट असल्याचा अंदाज कोणीही लावू शकतो. ते पाहत हा मूळ फोटो 500 रुपयांच्या नोटेत अनेक बदल करून आणणारा आहे हे देखील स्पष्ट होते. RBI अधिकृत वेबसाईटवरही व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.